धुळे महापालिकेकडून 130 धोकादायक इमारतींना नोटिसा, धोकादायक भाग स्वतः न पाडणाऱ्या मालकांविरोधात कारवाई केली जाणार। जलकुंभ शाळा आणि महापालिका इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार। कोल्हापूरच्या खिद्रापूरमध्ये ग्रामस्थांकडून पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद। कोपेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचं बेमुदत धरण आंदोलन। आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी उद्या त्र्यंबकेश्वराहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार। 23 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार। धुळे महापालिकेकडून राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिराचा 12 वर्ष अनधिकृतपणे वापर केल्याचं प्रकरण। संबंधितांकडून 13,45,00,000 रुपयांची वसुली करण्याचा महासभेत निर्णय। मुंबई लोकलच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। मध्य रेल्वेच्या ताफ्यात उभी असलेली वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार। सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धावणार असून 12 फेऱ्या चालवल्या जाणार। सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल धावणार। समृद्धी महामार्गावरील आमणे ते दक्षिण मुंबई जोडणाऱ्या नव्या जोड रस्त्याचं संरेखन निश्चित। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आमणे ते दक्षिण मुंबई प्रवास कोंडीमुक्त होणार, तर सुमारे 1 तासात प्रवास पूर्ण होण्याची अपेक्षा। मुंबईच्या दादर, धारावी, मालाड, कुर्ला भागात पाणी चोरी उघड। बीएमसीकडून 291 अनधिकृत नळ जोडण्या खंडित। 51 ठिकाणी लावलेले बूस्टर पंप देखील जप्त। मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाटीसाठी पालिका प्रोत्साहन देणार। गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच कंपोस्ट खत निर्मितीसारख्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी बीएमसी उपक्रम राबवणार।